3 स्टार्ट. बॉलिंग ट्रॅक वरती पराग शिंदे आणि स्ट्रायकिंग साठी खेळतोय प्रसाद. पंचांचा इशारा, स्वैर चेंडू, अवांतर धाव, वाईट चेंडू आहे. स्वैर चेंडू, पहिला चेंडू पडल्यानंतर आमच्या इकडून डाव्या सीने थोडा बाजूने जाताना अवंतर धाव जोडली जाईल. श्री गणेशा होतोय. या अवंतर धावेने धावफलक 1 या आकड्यावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पराग शिंदे स्ट्रायकिंग साठी खेळतोय प्रसाद आणि नॉन स्ट्राईकला कल्पेश. लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर चेंडू डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. खांद्यावरची चेंडू येतोय. सामना सुरुवात मॅच मध्ये आता वाईट पडल्यानंतर आपला चेंडू निर्धाव टाकतोय. या वेळी पराग शिंदे टॅपिंग ले जिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. मैदानात टार्गेट करण्याचा प्रयत्न. या वेळी इथे प्रणय थोडा चुकला. डायरेक्ट हिट झाला असता या वेळी तर निश्चितच युटी आउट झाला असता. पण असं काही मैदानात घडलं नाहीये. पहिला गेला. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 2 या आकड्यावरती आहे आणि चेंडूची फेकी झाली आतापर्यंत 2 या आकड्यावरती आहे. ते सामना होते सुरुवात आजच्या दिवसातील पाहायला गेले तर अंतिम दिवसातील दुसरा सामना चिंचवली विपक्ष कर्जत दहिवली. पुढचा चेंडू असेल पराग शिंदेचा प्रसाद साठी कल्पेश साठी. पंचाकडे अपील मागली जाते. पंचा इथे यष्टी रक्षक चुकी करतोय. चेंडू जमिनीला दहान बहाल केला. या वेळी इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. या चेंडूवरती निर्धाव चेंडू सांगता झाली. आतापर्यंत पाहिला गेला प्रकाशच्या धापाकडे धाबा जोडला गेला तर टोटल चिंचवली संघाच्या 2 आकड्यावरती आहे. इथे फटका फसवायचा होता. मिडो आणला इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली प्रणय धावतो. इथे या बेली चेंडू फरार होतो 4 धाब्यांसाठी. 4 धावांनी धाव फलक जोडलं गेलं संघाचं. ते 6 या आकड्यावरती. सुरुवात या 4 धाब्याने धावफलक जोडलं गेलं 6 या आकड्यावरती. 4 चेंडूची फेकी. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू अप्रतिम आहे. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. धावफलकावरती धाबा आल्या फक्त 6 आणि आता षटक क्रमांक 1 संपुष्टात येणार. काही चेंडू शिल्लक षटकातील पाहायला गेले तर यावेळी फ्लॉप केला. यावेळी चेंडू चांगला फटकन येत इथे मात्र लेगचा क्षेत्ररक्षक इथे 1 धाव मिळते. 1 धाव मिळाली. एक षटक क्रमांक 1 संपुष्टात. ती म्हणतो षटक संपला. पॉवर प्लेचा षटक संपला. 6 चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडू नंतर धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या. टोटल संघाच्या पाहायला गेला तर निश्चितच 7 आकड्यावरती. सामन्याला होते सुरुवात. वन ट्रॅक वरती दुसरा षटक घेऊन येतोय. विकी येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. विकी गुंजल बॉलिंग ट्रॅक वरती येतो. खेळला गेलो तर आता धावसंख्या जाऊन पोहोचली एका षटकाच्या समाप्तीनंतर. तिथून 7 या आकड्यावरती आहे. मॅच मध्ये भूषण झाले आलेले सगळ्यांचे स्वागत. देखना शोक यावेळी फटका फेकून दिला. शॉर्ट मिड ऑनला डोक्यावरून सलामी ठोकत जातोय 6 धाब्यांसाठी. 6 धाब्याने धावफलक जोडलं गेलं. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 13 या आकड्यावरती.
सामन्याला होत आहे सुरवात. इथे पाहायला गेलं तर 6 धावेने मिड विकेट आणि शॉर्ट मिड ऑनला फटका. गलीतून 6 धाव्यांसाठी पुढचा चेंडू विकी गुंजाल. दिशा दाखवली क्षेत्र हे चेंडू खाली येतो. इथे एक धाव कंप्लीट होतीये सहज रीतीने. एका धावेने धाव फलक जोडलं गेलं संघाचं. चिंचवली संघाला माहिती आहे कारण तेवढाच ताकदवान संघ आहे दहिवली संघ. तसेच फलंदाजी आहे दहिवली संघामध्ये चांगली असेल. तिकडे विकी असेल, तिकडे शाबुद्दीन असेल, तिकडे असे चांगले फलंदाज आहेत मैदानामध्ये. आणि पुढचा चेंडू वाईट चेंडूची अपील मागणी जाते. निर्धाव चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय मैदानामध्ये. पाहायला गेलं आता धावपल करते धाबा. 3 चेंडूची फेकी झाली आहे. आता षटकाराचा मार खाल्ला. षटकारानंतर काहीतरी चेंडूची रणनीती वेगळी केली. देखना स्ट्रोक. चेंडू समोर उडवलाय. चेंडू जातोय सीमा पार येतोय मिड ऑनला. डोक्यावरून सलामी टोकत आकाशाला गवस निघालणारा फटका. 6 धावांसाठी षटकार. धाब्याने इथे धाव फलक जोडला गेलाय. प्रकाश सर आता धाबा जोडला गेला 20 या आकड्यावरती आहे. 2 घणाघाती प्रहार पाहायला मिळाले. विकी बॉल ट्रॅक वरती आहे. स्ट्राईकला खेळतोय प्रसाद. त्याच्या समवेत कल्पेश सालानी जोडी मैदान दाखल आहे. देखना शोक लाजाव फटका उंचावरती जातोय. वाह वाह अप्रतिम फटका. बॅक टू बॅक 2 षटकार आले या फलीतून. शेवटचा चेंडू असेल. आता पाहायला गेलं विकीचं षटक थोडं माकडं ठरतंय मैदानामध्ये. पाहायला गेलं तर आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. प्रकाश सर आता पाहायला गेला तर 26 शेवटचा चेंडू. देखना शोक इथे षटकार हॅट्रिक होते का. इथे चेंडू पडलोय 4 धावेसाठी. 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं ते 30 आकड्यावरती. पाणी पुरवायचे मैदानात. वन ट्रॅक वरती येतोय दिनेश असेल पाहायला गेला. आणि 12 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. मॅच होतो स्टार्ट पाहायला गेलं तर धापलकर धाबा आल्या. 12 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत. निश्चित मैदानात धापलकर धाबा आल्या. टोटल चिंचवली संघाच्या 30 आकडे. बॉल ट्रॅक वरती येतोय दिनेश असे सामना होतोय सुरुवात. देखना शोक मारण्याच्या बैतामध्ये स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने चेंडू जातोय. यावेळी चेंडू मिस टाइम झाला. चेंडू नशिबाने येतात 4 धावा. 4 धावांनी धावफलक जोडलं गेलं. संघाचं टोटल 34 आकड्यावरती. सुरुवात पाहायला गेलं तर धावा आल्या 34 रन्स. देखना शोक उंचावरती गेला. चेंडू ते थांबणार नाहीये. चेंडू जातोय 6 धावांसाठी. येतोय षटकार. लाजवाब कामगिरी मात्र या सलामीच्या जोडीतून पाहायला मिळतीये.
षटकार षटकार, चौकारावरती चौकार, ठोका ठोका ठोका, धावपल करतो धाव आला त्या 40. सामन्याची सुरुवात व्हायला गेलं, धावपल करून धावा 40. पण ट्रॅक वरती दिनेश देखना शोक दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्र चेंडू खाली येतो, इथे चेंडू जातो 4 धावांसाठी. जाईल 44-44. सर पाहायला गेलो ना, षटकार येतो एक चौकार येतो, षटकार येतो एक चौकार येतो. आता पाहायला गेलो तर निश्चितच पहिल्या चौकाराला आता षटकार आला, नंतर आता चौकार आला, आता षटकार की काय. पण ट्रॅक वरती दिनेश 3 चेंडूची फेकी झाली आतापर्यंत. धावपल धावा खर्च केल्या त्या दिनेशने. आता 3 चेंडू 14. पण ट्रॅक वरती आहे कल्पेश. हो हो, मिस टाइम झाला फटका. आता चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूने आणि यश्रेषकाच्या हातामध्ये. अशा चेंडूची गरज आहे या बेली, कारण धावा खूप झाल्या. आता धावा धाव पोहोचतात 44. सकाळच्या सत्रात धावा आल्या होत्या खूप कमी, आता बघा ऊन झालं तसं धावा येण्याची सुरुवात झाली. धावपलकडे धावा आल्या टोटल 44. बॉन ट्रॅक वरती दिनेश सामना करतोय कल्पेश. वाईट चेंडू आहे, ऑफिशियल पंचाचा इशारा. ओके, डिसिजन काढवायचे. ओके नो, ओके ऑफिशियल पंचाचा डिसिजन येतोय नो चेंडू. पंचांशी बाचाची करू का, पंचांचा निर्णय अंतिम राहील. डिसिजन इज क्लिअर. सर्वांना नियम सारखे, पंचांचा इशारा आला नो. यावेळी इथे येतोय फ्री हिट चेंडू. यावेळी पाहायला गेलं तर वरती दाखवला, फटका सजवला, चेंडू गेला सीमा पार. 7 धावांसाठी मिड विकेटच्या डोक्यावरून सलामी ठोकत ठोकत 7 धावांसाठी षटकार. या 7 धावेने दाबवलं प्रकाश सर कुठपर्यंत गेले आजपर्यंत पाहायला गेले तर बघ. 51 निकटच म्हटलं. चौकार आला, षटकार आला, चौकार आला, नो बॉल आला आणि आता इथे षटकार ठोकला ठोकला. चेंडू पाहायला गेला, बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मैदानात चालू आहे. देखना शोक यावेळी लाजवाब फटका, पुन्हा एकदा भिरकावला चेंडू, मात्र षटकार. इथे गौरव आमचा फिल्डर यावेळी बरसतोय, यावेळी बरसतोय, यावेळी देखना स्ट्रोक, देखना फटका, देखना फलीतून घणाघाती प्रहार. धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या अंकावरती. अप्रतिम फलंदाजी आहे प्रसाद कल्पेच्या फलीतून पाहायला गेली. बेकार बेकार. कल्पेश वैयक्तिक 13 चेंडू 38 धावांवरती खेळली चालली आहे आणि 6 चेंडू 17 धावांवरती वैयक्तिक प्रसाद धावन केले करतोय. चांगली फलंदाजी, टाळ्या व्हायला पाहिजेत या मित्र, या दोन्ही फलंदाजांसाठी. चांगली फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी आहे मैदानात. निश्चितचा 57 18 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत. प्रकाश सर कायला पण ट्रॅक वरती येतो हेमंत असेल. कालच्या सत्रात 64 धावांचे टार्गेट लिहू, आजच्या सत्रामध्ये किती आणि कुठपर्यंत टार्गेट पोहोचेल पाहूया. मॅचला होते इथून सुरुवात. षटक क्रमांक 4 मैदानात हलतोय. रिबास फटका मारण्याच्या मिळतात. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक चेंडू धाव, दुसरी धाव मैदान प्रयत्न होतोय.
इथे दोन धावा कंप्लीट, दोन धावेने धावफलक जोडलं गेलं. यावेळी तू पकड मी पकड डायरेक्ट हिट केला असता, बॅटर आउट झाला असता, पण तिकडे कबरला कोणी नव्हतं, त्यामुळे 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेने धावफलक जोडलं गेलं. ते संघाचं 59. समोर विशेपला फटका सजवला. इथे क्षेत्र चेंडू खाली येतोय. यावेळी चेंडू होतोय फरार. 4 धाव्यांसाठी क्षेत्ररक्षण थोडं चुकीचं आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. प्रकाश सर आतापर्यंत पाहायला गेला तर 63 रन्स. यावेळी चांगला स्कोर उभारलाय चिंचवली संघाने. त्याला चिंचवली संघाला माहिती आहे, कारण की चिंचवली संघाची फलंदाजी तेवढीच टाईट आहे. घना कधी प्रहार करणारे फलंदाज त्यांच्या संघामध्ये दाखल आहेत. पाहायला गेलं सामन्याला सुरुवात आणि पुढचा चेंडू असेल यावेळी मैदानात. वाह, यावेळी क्षेत्र चेंडू कमी एकदा मिळते सदरीतीने. चेंडू फरार. यावेळी 4 धाब्यांसाठी येत बाय खण येत 4 धावा. या 4 धावेने धावफलक ढकलला पुन्हा एकदा संघाचं पुढं. प्रकाश धावा किती टोटल झाल्या? 67 रन्स. अजूनही मैदानामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. जसं दादा पाहिलं गेलं तर राजेंद्र आतापर्यंत कालच्या दिवसामध्ये 64 हा स्कोर टॉप राहिला, पण आता 67 झाले. अजूनही 3 चेंडू मैदानात बाकी आहेत. पंचांचं बोट वरती आलं. इथे OUT आउट. बॅक टू पविलियन. चांगली फलंदाजी प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळाली. OUT आउट. बॅक टू पविलियन. बॅटर मैदानामध्ये जातो. पाहायला गेला तर निशान नवीन बॅटर निशान मैदानात दाखल झाला. धापलकडे धाबा जाऊन पोहोचल्या. त्या 67 या आकड्यावरती पाहायला गेलं. आणि आता निशान नवीन बॅटर शेवटचे 2 चेंडू मैदानामध्ये असेल. चौथ्या षटकातले धाबल धावा आल्या तर 67 कितपत आणि कुठपर्यंत धावा जाऊन पोहोचतील पाहायला जाऊया मैदानामध्ये. यावेळी इथे सूचित करण्याचा प्रयत्न, टार्गेट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटर साहेब एकच धाव, एका धाब्याने इथे धाबलक पुढे ढकलला. धावसंख्या जाऊन पोहोचते 68 रन्स. यावेळी शेवटचा चेंडू बसेल मैदानामध्ये. बॉल ट्रॅक वरती हेमंत. शेवटचा चेंडू आणि बॉल ट्रॅक वरती हेमंत. शेवटच्या चेंडूवरती कुठपट आणि षटकार येईल की चौकार की निर्धाव, या चेंडूवरती पाहायला खूप मजा येणार आहे. आणि धाबा जाऊन पोहोचल्यात तर टोटल 38 या आकड्यावरती. सामना होतो स्टार्ट. पुढचा चेंडू झेला हेमंत. लाभ केला. इथे क्षेत्र चेंडू उडला उंचावरती. इथे फटका सर्वायचा होता मिळवला. इथे दुसरी धावसाठी प्रयत्न मैदानात दाखल झालाय. सरपंच धावा 2 धावा. ओके, 2 धावेने इथे धाव फलक जोडलं गेलं संघाचं. टोटल सेक्टर येणार आहे 24 बॉल 71 रन्स टू विन इन दहिवली कर्जत. चौदा चेंडूवरती 40 धावांची खेळी कल्पेच्या फलीतून पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी कल्पेच्या फलीतून पाहायला मिळते या मॅच मध्ये. आणि आता येणारे 24 बॉल 71 रन्स टू विन इन दहिवली संघ. मोठी रणनीती. कालच्या स्कोर पाहायला गेला टार्गेट होतं 64, आता इथे पोहोचले 71. येणारे 24 बॉल्स इंटू 71 रन्स टू विन इन दहिवली.
हॅलो 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 मॅच मध्ये पाहायला गेलं येणारे 24 बॉल्स 71 रन्स टू विन इन द हुली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते यावेळी बिकी आणि रिहान हे सलामी जोडी मैदानात दाखल झाले बिकी आणि रिहान आणि बॉल ड्रॅग वरती येतोय कल्पेश ज्याने चांगली फलंदाजी चांगली गुणवत्तादार फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली कल्पेशच्या स्वरूपामध्ये निश्चितच हॅलो सगळं सुरुवात करायचं अतिशय त्यांचं गुगल होता आणि नक्कीच असे संघाचे करणारा व्यासपीठाच्या इथे येऊन बसायचे आणि पेक्षा या मॅच मध्ये जो क्वालिफाय या मॅच मध्ये जो विजय होईल तो आश्रय संघाशी लढत देईल जेवढ्या मॅच मध्ये येऊन पहिला चेंडू या बेली मिस टाइम फटका स्वेलचेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न होता अपील केली होती मैदानात निर्धाव चेंडूची सांगता झाली इथे मैदानामध्ये पाहायला गेला प्रकाश सर आतापर्यंत 71 71 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडू होते आता समीकरण बदललं येणाऱ्या 23 चेंडू आणि 71 धावांची गरज फटका फसला पडता ब लागतंय ओ यू टी आउट बॅक टू पवेलियन बॅटर मैदानात दाखल होतो तंबूच्या आश्रयामध्ये आला बॅटर पाहायला गेला तर रिहान नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय आता पाहायला गेलं समीकरण बदललं इथे आणि धावफलकर धावा 0 अजून अकाउंट ओपन नाहीये संघाचा पाहायला गेला तर येणारे आता 22 चेंडू असतील आणि 71 धावांची गरज आहे जाऊया सत्कार समारंभाकडे पियुष नवीन बॅटर मैदानात जातो यंग टॅलेंटर बॉय मैदानामध्ये दाखल होतोय स्ट्रायकिंग साठी खेळतो पियुष सामना करेल कल्पेश बॉल ट्रॅक वरती कल्पेश चांगली फलंदाजी राहिली आजच्या दिवसामध्ये पाहायला गेला या इनिंग मध्ये कल्पेशची कारण की चांगल्या धावा पाहायला गेला तर येणारे 13 चेंडू मध्ये 40 धावा पुढचा चेंडू वा अप्रतिम चेंडू इथे समीकरण बदलतं मैदानामध्ये जसं चेंडू निर्धाव तसे समीकरण वळण घेत आहे चिंचवली संघाकडे जसे फटके बसतील ना तर वळण घेणार आहे ते कर्जत दहिवली संघाकडे मॅच मध्ये ट्विस्ट आहे कारण की 24 चेंडू होते 71 धाबांचा पाठलाग करत असताना त्रिफालाचित ओ यू टी आउट फर्निचर रिस्कॉल केलं या वेळी पुन्हा एकदा दुसरा हादरा बसला या वेळी पियूच्या स्वरूपात बॅक टू
जो मॅच मध्ये पाहिला गेला पराग शिंदे नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाली, अजूनही एक धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी राहिलं, मिडल षटक घातलेल का डोक्याला टाकले चेंडू आलेली होते. एकच धाव मिळते श्री गणेश होते मला. एका धाब्याने श्री गणेशा आतापर्यंत पाहायला गेलं तर 5 चेंडूंच्या फेकी झाली मैदानामध्ये. 5 चेंडू नंतर धावपाल करती धाबा आल्या, जोडल्या गेल्या एक या आकड्यावरती. पुढचा चेंडू या बेली इथे षटक क्रमांक 1 संपुष्टात. पी1चं षटक संपलं, हणामारीचं षटक संपलं. हणामारीच्या षटकानंतर धावपाल करती धाबा आल्या ही एक या आकड्यावरती आहे. येणारे 18 चेंडू आणि 70 धाब्यांची गरज असेल आता मैदानात पाहायला गेलं तर. येतो प्रसाद असेल पाहायला गेलं चांगली बघा सलामीची जोडी. पी1चं षटक हातरलं पहिलं कल्पेशने आणि आता प्रसाद बॉल ट्रॅक वरती येतोय. सलामी जोडीच बॉल ट्रॅक वरती आहे. सलामी ज्याने 10 चेंडू मध्ये 27 धावा केल्या तोच प्रसाद बॉल ट्रॅक वरती स्वतःच वैयक्तिक संघासाठी दुसरा षटक. येणाऱ्या 18 चेंडू असतील इथून पाहायला गेला. येणाऱ्या 18 चेंडू आणि 70 धावांचा पाडला गरज असताना आता यावेळी दहिवली संघ इथे चेंडू थांबणार नाही. चेंडू जातो सीमा पार येतोय 4 धाब्यांसाठी चौकार. पोहोचते आता टोटल 5 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती प्रसादच्या चौकाराला 1 स्ट्रायकिंगसाठी खेळतोय पराग शिंदे. पुन्हा एकदा गॅप ढकलला, क्षेत्र चेंडू खाली येतोय. इथे क्षेत्र चेंडू खाली जातोय. इथे चेंडू फरारी आलेली इथे होत्या 4 धावा. 4 धावेने इथे धाव फलक जोडलं जात आहे संघाचं. इथून सामना होते सुरुवात. इथे गॅप मध्ये पुन्हा एकदा ढकलला, बॅक टू बॅक चौकार हॅट्रिक इजा पराग शिंदे मधून. इथे बॅक टू बॅक 3 चौकार फलितून आले. अशा फटक्यांची गरज आहे प्रकाश सर पाहायला गेलं तर. ही पहिली चौकार हॅट्रिक पराग शिंदे याच्या फलितून पाहायला मिळाली. हॅलो तर मॅच कडे पाहायला गेला आता चौकार हॅट्रिक पराग शिंदे याच्या फलीतून पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 3 चौकार प्रसादच्या गोलंदाजीतून. यावेळी चेंडू उंचावरती जातोय. इथे चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी. चेक करायचे ओके चेक करते ओके. मुलांवर आपण यायचे दोन्ही संघाच्या करणार इथे उपस्थित आहेत 12 प्रतिनिधी. चेक करायचे विनंती असेल आपणास.
हॅलो उद्या फीड यार फीड नो चेंडू नाहीये इथे पाहायला गेलं तर. हॅलो भास्कर दादा मोरे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे मनसे चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. जोडलं जाईल संघाचा टोटल पाहायला गेला तर 18 या आकड्यावरती आहेत. 5 चेंडूची फेकी झाली आहे. यावेळी चेंडू उंचावरती चेंडू जातोय सीमा पार 7 धाब्यांसाठी येतोय षटकार. धावा आल्या 24. आणि 12 चेंडू अजूनही 47 धावांची गरज आहे. धवलकर धावा आल्या त्या 24-24. ब्लॉकेला लागल्या चेंडू दिशेमध्ये फटका गेलाय. एक धाव मिळते दुसरी धाव डिमायचा प्रयत्न. इथे 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्यांनी धाव फलक जाऊन पोहोचलं 35 आकड्यावरती. इथे वाईट चेंडू उजव्या बाजूने आमच्या इकडून अवंतर धावाने धाव फलक जाऊन पोहोचला 36 आकड्यावरती आहे. या चेंडूवरती मॅच पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. त्यांच्याकडे अपील मागली जाते. पंचांचं बोर्ड वरती आलं. OUT आउट बॅक टू पवेलियन. आता येणारे पुढचे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूंमध्ये 35 धाब्यांची गरज. काही चेंडू आकाशाला गवस निघालणारे फटके पाहिजेत जर विजयाच्या घरात जायचं असेल हिवडी संघाला.
बॅटर मैदानामध्ये हेमंत आहे आणि त्याच्या समोर विकी पराग बॉल ट्रॅक वरती होतोय. दर्शन पण ट्रॅक वरती दर्शन येणार इथून 6 चेंडू आणि 35 धाबन सुदर्शन बॉल ट्रॅक वरती येतो पाहायला गेलं तर आणि इथून येणारे 7 चेंडू आणि 35 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू इथे आता समीकरण बदलला. इथे आता निर्धाव चेंडू सांगता होते अजून 5 चेंडू शिल्लक असेल मैदानामध्ये. एखादा खराब चेंडू पडला तर मॅच मध्ये येईल की काय यावेळी पाहायला गेलं तर ओली संघ उर्वरित 5 चेंडू 35 धावांचा पाठलाग करत असताना त्रिफालाची क्लीन बॉल फॉर डिस्क काय केलं यावेळी परागला बॅक टू पहिले नवीन बॅटर तेजस जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र मैदानाकडे पाहायला गेलं तर आज प्रजासत्ताक दिन या भूमीला स्वातंत्र्य आणि अधिकारांची जाणीव करून देणारा पहिला राष्ट्रीय वीर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर आजही कित्येक पिढ्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन या मातीसाठी खपत आहेत. ही सामान्य गोष्ट नाही आहे. यापैकी जागा मैदानाकडे पाहायला गेल्या तर एका धावेने इथे धावफलक जोडलं गेलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 38 रन्स 38 या आकड्यावरती असेल. निश्चित आसरे संघाचा करणार आहे शेवटचा कॉल असेल आसरे संघ. वा चांगला ब्लॉक खेळला टाकला चेंडू इथे समीक्षेबद्दल षटक क्रमांक संपुष्टात आला 4 आणि विजयाच्या घरात जाऊन पोहोचला या बेली तो चिंचवली संघ. या मॅचचा वंडर बॉय ज्याने पाहिला गेला तर येणारे 13 चेंडू मध्ये 40 धाबांची केली आणि 2 विकेट कमावल्या तो म्हणजेच कल्पेश. मॅचचा मानकरी ठरतोय कल्पेश. यायची विनंती असेल आश्रय संघ. इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो आदरणीय भास्कर दत्ता मोने यांच्या हस्ते द्यायची